हाय हॅलो नमस्ते, मैं हूँ आपकी नीलम आणि तुम्ही ऐकताय नीलमलाच. आजचा काही पॉडकास्ट वगैरे नाही आहे, पण गेल्या खूप दिवसांपासून व्हिडिओ शूट नव्हता केला किंवा शेअर नव्हता केला, त्यामुळं आज तुमच्याशी बोलायचा हा पहिली गोष्ट. तर मी राजा शिवाजी हा सिनेमा बघितला आणि एखाद्या सिनेमावर म्युझिकचा काय इम्पॅक्ट होऊ शकतो ते या सिनेमातनं जाणवतं. वेळोवेळी ते प्रत्येकाच्या एंट्रीला जे म्युझिक आहे, जी गाणी आहेत ती खूप खूप सुंदर आहेत. त्यामुळं मला असं सगळ्यांना सांगायचं होतं की प्लीज हा थिएटरमध्ये जाऊन हा मूवी बघा. आणि त्याच्या आधीही मी तिघी हा सिनेमा बघितला होता. त्याची गोष्ट मला आवडली होती, परफॉर्मन्स आवडले होते, ज्या पद्धतीनं सादरीकरण केलं होतं ते आवडलं होतं. एक खूप संवेदनशील मुद्दा कसा हाताळायचा हे या मूवीमधून पाहायला मिळालं. आणखी गोष्ट, मी गेल्या काही दिवसात थोडाफार स्वयंपाक केला, त्यावेळी मला असं जाणवलं की आपण एखादा पदार्थ बनवत असतो त्यावेळची जी प्रोसेस असते संपूर्ण, ती आपल्याला पेशन्स शिकवते. आपण कदाचित जसं जसं आपलं वय वाढत जातं आहे किंवा जसं जसं आपण नोकरी करतो किंवा इतर काही कामं करतोय, सतत पळतोय असं वाटतं की ऑफिसला जा, नंतरची काही कामं करा, मित्रमैत्रिणींना भेटा, तुमची कामं करा, म्हणजे सतत रोटेशनमध्ये काही ना काही आहे. पण पदार्थ जेव्हा आपण एखादा बनवतो ना, त्यावेळी अगदी मेथीच्या भाजीचं उदाहरण दिलं तर निवडण्यापासून, ती भाजीच निवडायला किती वेळ लागतो, त्यानंतर ती शिजून खाईपर्यंत, हा सगळा जो वेळ आहे, जो प्रोसेसचा वेळ आहे, त्याची मजा आहे. आणि त्यासाठी स्वयंपाक बनवला पाहिजे असं मला वाटतं. अजून एक गोष्ट म्हणजे, माझी जुनी मैत्रीण मला भेटायला आली होती आणि त्या दिवशी मी खूप 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 खुश होते. आणि त्या दिवसाबद्दलही मला सांगायचं होतं, लिहायचं होतं, बोलायचं होतं, पण तेही राहून गेलं. अजून एक गोष्ट मी पुण्यात एक्सप्लोअर केली म्हणजे पुण्यातील मंदिरं. त्रिशुंड गणपती मंदिर, तुम्ही जर तिथलं पाहिलं तर अत्यंत सुंदर स्थापत्यकला आहे आणि खूप कमी लोकांना हे माहीत असेल, म्हणजे मला तरी माहीत नव्हतं, काही जणांना माहिती असेल. अजून एक आहे की काळाराम मंदिर, तुम्ही नाशिकचं बघितलं असेल, पुण्यातलं बघितलं आहे का ते मला कमेंट करून सांगा. नागेश्वर मंदिर आहे, तिथला चाफा आणि गुलमोहर दोघे मला खूप आवडले. पुण्यातल्या अशा कोणत्या गोष्टी आहेत जे आम्ही अजून एक्सप्लोअर करू शकतो हे आम्हाला कमेंट करून सांगा. तोपर्यंत बाय बाय.